विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. दिल्लीत जंतर मंतर जवळ पुन्हा गोंधळ. आंदोलक आणि पोलीस आमने सामने. पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या. राजीनामा असा होत नाही. पेपरफुटीवरनं संसदेत चर्चा करा. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न घेण्याचे केंद्रीय मंत्री नड्डांचे संकेत. किती तास चर्चा करायची हे विरोधकांनीच ठरवावं. सरकार संसदेत चर्चेसाठी तयार. केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांच्याकडून सरकारची भूमिका स्पष्ट. राहुल गांधी विद्यार्थ्यांच्या 3 मागण्यांवरती ठाम. धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, लाठीचार्ज करणाऱ्यांवरती कारवाई आणि मोदींनी माफी मागावी. विद्यार्थ्यांच्या मागण्या. विरोधात पूर्णपणे पाठीशी असल्याची राहुल गांधींची ग्वाही. मैं अभी जिंदा हूं रुग्णालयातून सोनम वांगचूक यांची पहिली प्रतिक्रिया. विद्यार्थ्यांवर कुठली कारवाई करू नका, सरकारकडे मागणी. कॉक्रोच जनता पार्टीनं मागण्यांचं निवेदन दिलं. सरकार त्यांच्याशी चर्चेला तयार. नड्डांकडून कॉक्रोच जनता पार्टीला चर्चेचं निमंत्रण. पोलिसांनी ओढत नेलं हे खरं, मात्र सरकार बदला असंही पोलीस म्हणाले. पत्रकार परिषदेत राहुल गांधींचं भाष्य. तर हातावर काळी फीत बांधून विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा निषेध. विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय पक्षांचा कारभार अयोग्य. मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा. विद्यार्थ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करणं सरकारचं कर्तव्य असल्याची फडणवीसांची प्रतिक्रिया. राहुल गांधींनी ज्या ठिकाणी आंदोलन केलं ते चुकीचंच. मोदींच्या निवासस्थानाबाहेर त्यांना काही घातपात करायचा होता का? उपमुख्यमंत्री शिंदेंचा सवाल. देशात गेल्या 10 वर्षात 152 वेळा पेपर फुटले, मात्र कुणालाही शिक्षा झालेली नाही. राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल. तर राहुल गांधींची नौटंकी सुरू. चंद्रशेखर बावनकुळेंचं प्रत्युत्तर. विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ठाकरे बंधू मैदानात. मुंबईत 26 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा निघणार. तर उद्या सकाळी 11 वाजता राज ठाकरेंची पत्रकार परिषद. उद्धव ठाकरेंची राहुल गांधींसोबत फोनवरनं चर्चा. राजीनाम्याबाबत सरकार गंभीर नाही. आंदोलनाचं स्वरूप बदलावं लागेल. ठाकरेंचा राहुल गांधींना फोन. सूत्रांची माहिती. दिल्लीत शरद पवारांची पंतप्रधान मोदींसोबत बैठक. जंतर मंतरवरील आंदोलनाच्या मुद्द्यावरती चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. बैठकीवेळी सुप्रिया सुळेंचीही उपस्थिती. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आता अण्णा हजारे मैदानात. पंतप्रधान मोदींना पत्र लिहित पेपरफुटीबाबत चिंता व्यक्त. अण्णा हजारे उद्या विद्यार्थ्यांसाठी मौन आंदोलन करणार. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.